पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मराठी शिकण्यासाठी चालकांना पुरेसा वेळ दिला होता। मराठी शिका अन्यथा परवाने रद्द होणार, मनमानी खपवून घेतली जाणार नाही। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांचा ऑटो टॅक्सी चालकांना हा इशारा आहे। आदरणीय मंत्री प्रताप सरनाईक आणि महायुती सरकारने हा निर्णय घेतला होता। या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून व्हायला सुरुवात होईल। तेव्हा आता जे जे काही परिणाम होतील त्या परिणामांना या सर्व टॅक्सी रिक्षा चालकांनी सामोरं हे केलंच पाहिजे। अन्यथा रात्रीचा दिवस करून मराठी तुम्हाला शिकावीच लागणार, कारण त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा होईल आणि प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होतील। तसेच मराठी भाषेचा मान सुद्धा राखला जाईल, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान सुद्धा राखला जाईल। तेव्हा कुणाचही आता यामध्ये ढवळाढवळ ही खपवून घेतली जाणार नाही। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। काँग्रेसकडून राष्ट्रीय गीताचाच नाही तर संपूर्ण देशाचा अपमान झालाय। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका आहे। केवळ गांधी नाव लावल्यानं देशभक्ती येत नसते, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ही टीका आहे। मुझे श्रीमती सोनिया गांधी जी से ये कहना है कि श्रीमती सोनिया जी, जनगण मन हमारा राष्ट्रगीत है और वंदे मातरम हमारा राष्ट्रीय गान है। ये दोनों भी हमारे देश का स्वाभिमान है। कल जब राष्ट्रीय गान के दौरान आप जिस प्रकार से खड़गे जी के साथ वार्तालाप कर रही थी, ये हमारे राष्ट्रीय गीत का अपमान है, हमारे देश का अपमान है। और इसीलिए मुझे ऐसे सूझा कि आपको इस वंदे मातरम की कॉपी भेज दी जाए। इसे भेजने का सिर्फ इतना ही मतलब है कि आप इसके पीछे की देश भावना को समझिए और आप इसे जरूर पढ़िए और आपके बेटे को भी जरूर पढ़ने के लिए दीजिए। युवांना काल लाल किल्ल्यावरनं मोदी साहेबांनी काय बोलले संबोधित केलेलं आहे की इंटेलेक्च्युअल नक्षलवादी। मग असं जर बोललं असेल तर मग तिथं नोटिसेस कदाचित मग प्रधानमंत्री साहेबांना सुद्धा जाऊ शकतील। तेव्हा युवांवर लाठीचार्ज केला जात होता, अतिशय वाईट पद्धतीने मारलं जात होतं। तेव्हा सीजीआय जे आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते म्हणतात की आम्हाला वेळ नाही, त्यांना मात्र कोणी नोटीस तिथं देत नाही। राहुल गांधी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहे ते तिथं बोलत असतील आणि त्यांना नोटीस देत असतील तर मला असं वाटतं की जी पॉवर आहे बीजेपीकडे ती पूर्णपणे ते वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। टेलिप्रॉम्प्टर शिवाय वंदे मातरम गीताची 6 कडवी म्हणून दाखवा, असं संजय राऊतांचं मोदी आणि फडणवीस यांना आव्हान आहे। वंदे मातरमच्या सक्तीवरून राऊतांचं हे आव्हान आहे। कोणीही अर्धवट वंदे मातरम म्हणत नाही। आज मी सामनामध्ये लिहिलंय त्याविषयी। वंदे मातरमची 6 कडवी आहेत। किती? 6। प्रधानमंत्र्यांनी टेलिप्रॉम्प्टर शिवाय ती 6 कडवी म्हणून दाखवावी। मी तर म्हणेन 2 कडवी म्हणून दाखवावी प्रधानमंत्र्यांनी। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 6 कडवी समोर उभं राहून म्हणून दाखवावी, वंदे मातरम आणि इन्किलाब जिंदाबाद। भाजपच्या लोकांना जो त्यांना जे इडियट म्हटलं जातं ते यामुळेच इडियट म्हटलं जातं। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। राहुल गांधींना नोटीस बजावणं सरकारचा मूर्खपणा असल्याचं संजय राऊत म्हणतायत। अंधभक्त इडियट म्हटल्यानं नोटीस हा मूर्खपणा आहे। गृहमंत्री संसदेत येत नाहीत, प्रश्नांना उत्तर देत नाहीत, राहुल गांधी बरोबर बोलतायत, संजय राऊतांचं हे म्हणणं आहे। राहुल गांधीला जर नोटीस आली असेल अंधभक्त आणि मूर्ख म्हटल्याबद्दल, इडियट म्हटल्याबद्दल, हा सरकारचा मूर्खपणा आहे। पार्लमेंटचा म्हणणार नाही, पण जे सरकारच्या ताब्यात हे पार्लमेंट आहे हा त्यांचा मूर्खपणा आहे। तुम्ही संसदेमध्ये येत नाहीत, गृहमंत्री प्रश्नांना उत्तर देत नाहीत, पळून जाता। देशाचा गृहमंत्री जेव्हा पळून जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्याला काय शौर्यचक्र द्यायचं का परमवीर चक्र द्यायचं? राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, आम्ही तेच म्हणतोय। चुकीचं काय आहे? देतील ते उत्तर। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.